नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. महाराष्ट्र शासन असा फलक लावून एक गाडी टोल नाक्यावरून जात होती. त्या गाडीला अडवण्यात आलं आणि ही महाराष्ट्र शासनाची रजिस्टर्ड गाडी आहे की तुमची स्वतःची गाडी तुम्ही फलक लावून वापरत आहात, असा प्रश्नही विचारण्यात आला. अर्थातच ती महाराष्ट्र शासनाची रजिस्टर्ड गाडी नव्हती. स्वतःची वैयक्तिक गाडी महाराष्ट्र शासन असा फलक लावून वापरण्यात येत होती. भारत सरकार, महाराष्ट्र शासन, पोलीस, न्यायाधीश अशा विविध पाट्या लावून विविध गाड्या आपल्या समोरूनही जात असतात. टोल चुकवण्यासाठी हे फलक लावले जातात, अशाच पद्धतीचा निष्कर्ष आता समोर येऊ लागलेला आहे. आमदार, खासदार, न्यायाधीश, पोलीस किंवा महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ कर्मचारी, अधिकारी यांच्या गाड्यांना दुप्पट टोल आकारणी करण्यात यावी, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण महाराष्ट्र शासन असेल, न्यायाधीश असतील किंवा खासदार, आमदार असतील, जे लोकांसाठी काम करतात आणि शासनाकडून यांचा पगार दिला जातो, त्यामुळे अर्थातच टोल नाक्यावर जर अशा पद्धतीनं गाड्यांच्या माध्यमातून टोल चुकवला जात असेल तर अशा गाड्यांना दुप्पट टोल आकारणी करण्यात यावी, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर कळवा. नमस्कार.